संघर्षातील नैतिकता ज्यावेळी संपते त्यावेळी पाठीवर वार करण्यासाठी अराजकता नावाचं अस्त्र वापरलं जातं. सद्यस्थितीत म्हणजे साधारण 2014 पासून विरोधकांनी विफलतेतून हे अस्त्र त्यांचं मुख्य अस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह देशात अराजकता पसरवण्याचं षडयंत्र आज सातत्याने सुरू आहे. हे एक व्यापक कारस्थान आहे. अराजकता का निर्माण केली जाते त्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे समजून घेणं आज आवश्यक आहे. याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. 2014 पासून विरोधकांकडे परिस्थिती पालटू शकेल असा एकही नेता नाही. सामान्य जनांपर्यंत पोहोचू शकते अशी एकही संघटन शक्ती देखील त्यांच्याकडे नाही. समाज एखाद्या ध्येयाच्या मागे उभा राहील असं तत्वज्ञान किंवा ध्येयवादही त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त विरोधकांकडे अराजकता एवढं एकच अस्त्र शिल्लक राहिले आणि आज त्याचाच वापर करताना ते दिसत आहेत. भारतातील जनसामान्य त्यांचे साक्षीदार होत आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही व कितीही प्रयत्न केले तरी सर्व जनहिताय सर्व जनसुखाय असं घडत नसतं. एवढंच कशाला, बहुजन हिताय बहुजन सुखाय सुद्धा परिपूर्णपणे घडत नाही. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जरूर सुरू असतात. त्यात यशही येत असतं. मात्र असं अव्याहत प्रयत्न करूनही समाजात दुःख, वेदना या अशाच राहत असतात आणि त्यांचे वेळोवेळी प्रकटीकरणही होत असते. हीच ती वेळ व संधी असते अराजकता रूपी कलीला समाज जीवनात प्रवेश करून ते समाजजीवन विषमय करण्याची. भारत याला अपवाद नाही, पण भारतात धर्म हे समाजधारणेचे मुख्य अंग असल्याने स्वाभाविक हजारो वर्षांपासून संयम व विवेक या गुणांवर समाजवर्तन अवलंबून राहिलं. अराजकता हे कधी भारताचं मुख्य अस्त्र बनलं नाही, पण 2014 पासून परिस्थिती बदलली. भारतात धर्मसंस्कार म्हणजे हिंदू संस्कार असतात. पण 2014 पासून देशातील सरकार विरोधी भूमिका ज्यांना घ्यावी लागली ते वैचारिकदृष्ट्या कधी हिंदू जैन पद्धती आणि संस्कार पद्धती स्वीकारू शकले नाहीत. त्यामुळे शांत संयमाने संघर्ष करत परिस्थिती पालटू असे कधीही विरोधकांना वाटलं नाही आणि त्यामुळे लवकरच वैफल्यग्रस्तता त्यांच्यात आली. स्वाभाविकपणे अराजकतेचा आधार घेण्यासाठी ते आगतिक झाले. अराजकता पसरवण्यासाठी आंदोलनं, त्यातील प्रक्षोभकता, त्यातील विषयांतरे, परदेशी पैसा, परदेशी मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामान्यांची अडवणूक, विविध समाज माध्यमांची मदत घेऊन अपप्रचार असे अनेक पदर तपासताना आंदोलनातून फक्त असंतोष निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे हे सहजपणे कळतं. अशी यादीच बनवता येईल की ही आंदोलनं का झाली, यामागे कोण होतं, त्या आंदोलनाचे पुढे काय झालं. शाहीनबागमध्ये आंदोलन झालं आणि त्या काळातील सर्वच आंदोलने रस्ते अडवणारी अशीच झाली. मुस्लिम महिलांना स्वतःच्या तलाक सारख्या शहाबानू प्रकरणात आंदोलन जमले नाही, पण नागरिकत्व कायदा येताच आकाश कोसळल्यासारख्या त्या रस्त्यावर आल्या. अशाच प्रकारच्या आंदोलनासाठी कोण पैसा देत होतं, कोण गर्दी करत होतं, कोण भाषणबाजी करत होतं, कोणाच्या मुलाखती छापल्या जात होत्या. शेतकरी आंदोलन झाले, दिल्लीत घेरली गेली, त्यातही सर्व व्यवस्था कोण करत होतं. 26 जानेवारीला राष्ट्रवाद जाण्याचा प्रयत्न झाला, तो देखील कोणाकडून करण्यात आला. काय गंमत असते अशा आंदोलनाची, तेही लक्षात घ्यायला हवं. आंदोलन शेती कायद्यासंदर्भात आणि घोषणा खलिस्तानच्या, झेंडे खलिस्तानचे, अस्वस्थता कॅनडात. अशी आंदोलनं फटाक्यांच्या मायेसारखी सुरू ठेवायची आणि नंतर व्यवस्थाच नको हा आक्रोश करायचा, अशी त्यांची पद्धत आहे. हे झाल्यानंतर सामान्य माणूस व्यवस्थेविषयी चिंतित झाला की अराजकता निर्माण होते. मग कुठेही काडी टाका, भडका उडालाच पाहिजे. महाराष्ट्रात आरे कारशेडचा विषय आला की स्वयंघोषित पर्यावरणवादी आणि त्यांच्या मागे चर्चेने गोळा केलेली गर्दी, परदेशी पैशांनी पसरलेल्या स्वयंसेवी संस्था अशा वेळी एकदम कृतिशील होतात. न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला, त्या निकालानंतरही त्यांचे समाधान होत नाही. यात नेमका अराजक निर्माण करणाऱ्यांचा काय रस असतो? एकदा विकास थांबला की जनमत तापतं आणि त्यासाठी हा अट्टहास असतो. त्यामुळे अशी वेगवेगळी कारणे उभारून अराजकता निर्माण करण्याची म्हणजे विकास थांबतो, राष्ट्रीयत्व बदनाम होतं. एकदा हे घडलं की लोकप्रिय सरकार जातं आणि बिनबुडाचे सरकार येतं. यात आंदोलनजीवींची चांदी होते. भारत सशक्त बनू नये म्हणून काम करत असलेल्या परदेशी उपद्रवींचा उद्देश सफल होतो. अराजकता जिंदाबाद अशी वाटचाल सुरू होते. त्यात मग संविधान धोक्यात आल्याचे व्यवस्थेविरुद्धचे महत्वाचे अस्त्र हे बाहेर पडतं. दुरान्वयानेही ज्यांनी संविधानाचा आदर केला नाही तेही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. अशा शेकडो अदृश्य हातांनी देश, संस्कृती आणि स्थैर्य तसेच शांतता आणि समृद्धी, विकास यावर अराजकतेचा घाला येतो. हे सामान्य जनतेने ओळखलं पाहिजे.
भारताचे जगातील सध्याचे स्थान, देशाची गंगाजळी, देशातील भ्रष्टाचारावर येत असलेलं नियंत्रण, होणारा चौफेर विकास हे कोणाला नको आहे, हे समजून घेतलं पाहिजे. काही मंडळी परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलिन का करतात? याचे कारण हेच आहे की नेतृत्व नाही, संघटन नाही, ध्येयवाद नाही आणि उरतो एकच मार्ग, अराजकता निर्माण करण्याचा, असंतोष निर्माण करण्याचा. असा हा प्रकार आहे. पण सामान्य माणूस ओळखून आहे की अशी जी आंदोलने होतात ती निवडणूक संपली की संपून जातात. अराजकता हिंदू स्वभावाविरुद्ध आहे आणि म्हणून भारतात अराजकता जिंकू शकत नाही. तरीही लोकांनी सावध राहणं आज गरजेचं आहे. याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.